त्यांनी मोठी साथ दिली ते आहे साधे वाक्य. दोन नंबरचं आहे आपलं स्वामी विवेकानंदाच्या मनात आहे त्याची हळद यात्रा असा संपत आहे. ही आहे मित्र वाक्य. पण याच्यामध्ये जे आहे प्रधान वाक्य आणि दुसरं आहे दोन वाक्य. त्याचं पुढचं काय बा तो सामान फळावे आयुष्य आहे हे एक वाक्य. तर थोडासा खेळकार आहे म्हणजे दोन वाक्य काय केले वया विचारांचे जोडले मोठे आहे संयुक्त वाक्य. आणि चौथं जे आहे परीक्षा झाली म्हणूनच मला मिळाली हे सुद्धा संयुक्त प्रकारचं वाक्य आहे. परंतु आपल्याला या त्याच्यामध्ये हा दोन नंबरचा पर्याय काय आहे योग्य आहे. सहावा प्रश्न पहा. पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायाचे निवडा. आता पूर्वरूप संधी म्हणजे काय तर पूर्वरूप संधी म्हणजे संयोग पहा. पूर्वरूप संधी म्हणजे काय संयोग. तर या ठिकाणी हा जो हरेक शब्द आहे हरेक हा शब्द कशात बनला पहा काय तयार झाला हरेक हा शब्द तयार झालेला आहे. तर या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी दोन स्वर एकत्र आल्यामुळं हा शब्द तयार झाला. त्यामुळं हा पहिला पर्याय काय नाही पहा. दुसरा पहा झाडी. हा शब्द काय आहे झाडी. हा शब्द कसा तयार झाला तर या पूर्वरूप संधीमध्ये पहिला जो शब्द आहे तो कायम राहतो परंतु दुसरा जो शब्द आहे तो लोप होत पहा. त्या ठिकाणी झाडीमधला ही हा शब्द राहिला आणि हा शब्द गेला. या ठिकाणी काय शब्द तयार झाला पहा झाडीत हा जो शब्द आहे झाडी आणि हा त्या दोन शब्दापासून बनलेला आहे. परंतु पूर्वरूप संधी या संधी प्रकारामध्ये याचा पहिला शब्द जो जागेवर जातो दुसरा शब्द हा लोप पावतो. पण या ठिकाणी झाडी आणि हा या दोन्ही शब्द झाडी झाला ही शब्द राहिला आणि हा शब्द लोप पावला. मग या ठिकाणी आपल्याला अजून दोन पर्याय निवडायचे त्यातला हा एक पर्याय आपण निवडलेला आहे हा दोन नंबर. पुढे थोडेसे तर हा शब्द थोडे आणि असे या दोन शब्दांना घेऊन तयार झाले पहा. थोडे आणि असे या ठिकाणी ये राहिला पहा हा ई स्टोन राहिला आणि हा ये काय ना लोप पावला. म्हणजे पूर्वरूप संधीमध्ये पहिला शब्द राहत असतो तो राहत असतो आणि दुसरा शब्द लोप पावत असतो. या ठिकाणी हा दोन नंबरचा हा तीन नंबरचा पर्याय योग्य आहे. आणि हरे आणि करेन हे दोन्ही शब्द या पूर्वरूप संधीमध्ये बसत नाही म्हणून 6 नंबरच्या प्रश्नामध्ये 6 नंबरचा प्रश्न आहे पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा होता. त्यापैकी झाडी आणि थोडीशी हे दोन पर्याय आपण काय केले आहेत निवडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा पुढील पैकी रीती वर्तमान काळाची वाक्य ओळखा. त्याचं पहिलं वाक्य पहा संगीता नाट्य संगीत ऐकत असे. काय पहिलं वाक्य संगीता नाट्य संगीत ऐकत असे. हा जो आहे प्रश्न हा आहे रीती पुरस्कार आहे वाक्य. पहिलं वाक्य पहा संगीता नाट्य संगीत ऐकत असे हे जे वाक्य आहे रीती पुरस्कार आहे पहा. दुसरं पहा आतून सर्वांना सूचना सांगत असतो म्हणजे त्याची सांगण्याची सवय आहे त्याची सांगण्याची रीत आहे त्याची सांगण्याची पद्धत आहे. तो वारंवार सर्वांना सूचना सांगत असतो म्हणून या प्रकारच्या वाक्याला रीतिवाचक वर्तमान काळ असं म्हणतात. त्याला काय म्हणायचंय रीतिवाचक वर्तमान काळ. त्याचं पुढचं जे वाक्य का श्रावणीने कागदकाम पूर्ण केले आहे. हे जे आहे काम पूर्ण केले पाहिजे याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ.
3 नंबरचे वाक्य आहे श्रावणीने कागदका पूर्ण केले आहे, याला म्हणायचं पूर्ण क्रमांक. त्यामुळे हा किती भूतकाळ, त्यामुळे हा पर्याय नाही. आतून सरावाला त्याला सांगत असतो तर हा रिपीवरचा मस्काळ आहे, हा 2 नंबरचा पर्याय आहे. पहा चित्र आहे, पहा श्रावणीने कागदका पूर्ण केले आहे पूर्ण क्रमांक, त्यामुळे हा भूतकाळ पर्याय आपल्याकडे नाही. आणि चौथं वाक्य आहे मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे सारे प्रयत्न फसले. हे जे वाक्य आहे 3 वाक्य आहे पहा साधा उत्तम. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे सारे प्रयत्न फसले. सारे प्रयत्न फसले म्हणजे प्रयत्न करून झाले ही भूतकाळाची गोष्ट आहे, परंतु त्याला साधा भूतकाळ म्हणतात. त्यामुळे हा 4 नंबर सुद्धा पर्याय नाही, या ठिकाणी 2 नंबरचे पर्याय आहे. पुढचा जो प्रश्न आहे पहा अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता. आता अंथरूण पांघरूण जर म्हटलं आपण समजा अंथरूण आणि पांघरूण अशा प्रकारचे हे 2 शब्द आहेत पहा अंथरूण आणि पांघरूण. हे जे 2 शब्द आहेत ते दोन्ही शब्द दोन्ही संज्ञा सारख्याच महत्वाच्या आहेत. या ठिकाणी अंथरूण पांघरूण या शब्दामध्ये अंथरूण आणि पांघरूण याचे 2 शब्द आहेत, याचे 2 संज्ञा आहेत, या सगळ्या काय आहे सारख्याच महत्वाच्या आहेत. म्हणून या ठिकाणी 2 वर समास होतो. या ठिकाणी काय म्हणजे अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता. या सामासिक शब्दाचा समास आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द सारख्याच महत्वाचे सारख्याच उपयोगाचे आहेत. या ठिकाणी काय होतो द्वंद्व समास होतो. पुढे आहे पहा 9वा प्रश्न आहे पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी दिली आपला 4 पर्याय. पहिलं वाक्य पहा ज्याची तुलना करावयाची आहे त्याला उपमेय म्हणतात. बरोबर आहे पहा. पहिलं काय पर्याय ज्याची तुलना करायची आहे त्याला काय म्हणायचंय उपमेय म्हणायचंय. म्हणजे आपण कधी कधी काय गोष्टीची एकमेकाची तुलना करतो पहा तर त्याला काय म्हणतात उपमेय म्हणायचं. दुसरं आहे पहा ज्याची तुलना करावयाची आहे इतर गोष्टीची आपल्याला तुलना करायची तर त्याला काय म्हणायचंय उपमान असं म्हणतात. पहिलं वाक्य आहे ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय आहे. दुसरे आहे ज्याची तुलना करायची आहे त्याला उपमान असं म्हटलं जातं. या ठिकाणी तिसरं वाक्य पहा चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो त्याला उपमा असं म्हणतात. असे या ठिकाणी परंतु उपमा म्हणजे काय उपमा कशा म्हणते या ठिकाणी उपयोग करताना या शब्दांचा उल्लेख आला तरच त्याला काय उपमा असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या ठिकाणी काय म्हणते चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो. परंतु या ठिकाणी याची आणि याची सांगड बसत नाही पहा याची आणि याची सांगड बसत नाही. म्हणून काय पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा. तर हा जो पर्याय आहे 3 नंबरचा हा चुकीचा पर्याय आहे. 14 पर्याय पहा उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन आहे त्याला उत्प्रेक्षा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जो 3 नंबरचा पर्याय आहे 3 नंबरचा पर्याय सुद्धा कसा आहे बरोबर आहे. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये जे पर्याय दिलेले आहेत जे प्रश्न दिलेले आहेत सावकाश शांत मनाने विचारपूर्वक आपण ते सोडवले पाहिजे. त्याच्यावर बारकाईने विचार केला पाहिजे तर या गुंतागुंतीच्या प्रश्नामध्ये काही होतं का तर त्या ठिकाणी ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे सोडवलं पाहिजे. त्याचा खूप प्रश्न आहे पहा 10वा प्रश्न पहा पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय
हा आहे तो पहा निष्क्रिय आवाज. या ठिकाणी कर्मणी प्रयोग म्हणजे काय, या ठिकाणी निष्क्रिय आवाज असतो. या पर्यायामधून आपण काय करायचं, अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडावे. तर पर्याय पहा, मुले शाळेच्या मैदानावर खेळली. हे जे आहे तर हा पहिला जो आहे हा सक्रिय आवाज आहे पहा. याला म्हणायचं सरसरी प्रयोग. हा या ठिकाणी पहिले तो पर्याय आहे मुले शाळेच्या मैदानावर खेळली. हा जो सक्रिय आवाज आहे आणि मैदानावरती काय आली खेळली पहा. म्हणून पहिला जो प्रयोग आहे हा कर्तृ प्रयोग आहे पहा. त्याचा दुसरा आहे पहा, आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. आता या ठिकाणी कर्मणीमध्ये जर म्हटलं आपण या ठिकाणी या क्रियापदानुसार त्या कर्मामध्ये बदल होत असतो. म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आहे हा कर्मणी प्रयोग आहे. या ठिकाणी निष्क्रिय असा हा आवाज आहे. म्हणजे आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. हे 2 नंबरचा पर्याय आहे हा कर्मणी प्रयोगाचा आहे. पुढचा आहे पात्र, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. काय म्हटलंय, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. हे आहे वाक्य. हे वाक्य आहे पहा कर्तरी प्रयोगाचं. अशा प्रकारे एकत्रित प्रयोगाचा म्हणजे हा पर्याय नाही, हा 1 नंबरचा पर्याय नाही. आणि पुढचा आहे वाक्य, आम्ही कोल्हापूर येथे कुंभार वाडा पाहिला. म्हणजे या क्रियापदानुसार आणि कर्म यावरून हे काय आहे, हा आहे कर्मणी प्रयोग. अशा प्रकारे या ठिकाणी 2 पर्याय आपण शोधलेले आहेत. आपला 10वा प्रश्न होता पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. तर 2 वाक्य आपण शोधले पहा. हा 2 नंबरचा पर्याय आणि हा 4 नंबरचा पर्याय. परंतु या किती माहिती म्हणून आपण 1 नंबरचा पर्याय पाहिला होता, मुले शाळेच्या मैदानावर खेळली. हे आहे पहा कर्तरी प्रयोग. त्यानंतर दुसरा आहे आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. त्याला आपण म्हणतोय हे जे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. 3 नंबरचा पर्याय होता पहा, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. हे जे वाक्य आहे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आणि 4 नंबरचा पर्याय आहे आम्ही कोल्हापूर येथे कुंभार वाडा पाहिला. हे जे वाक्य आहे हे कर्मणी प्रयोगाचं आहे. अशा प्रकारे प्रश्न सांगायचा हा 2 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय. अशा प्रकारे हे 2 पर्याय आपण निवडलेले आहेत. आता या ठिकाणी 11 प्रश्न पहा. या संत कान्होपात्रा आणि संत मुक्तावळ या 4 पर्यायापैकी संत कान्होपात्रा यांनी काय केलेलं आहे, माझे माहेर पंढरी तुझे नाम भीमा केली या अभंगाचे मूळ असलेल्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा, पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्य संग्रह ओळखा. इंदिरा संत या कवयित्री होत्या. तर त्यांनी पाहुल्या हा काव्यसंग्रह लिहिला. इंदिरा संत यांनी पाहुल्या हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. पुढचा आहे पहा प्रश्न 13 ते 15 साठी आहे. तर खालील कविता काळजीपूर्वक वाचू त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा.
आता असे जर प्रश्न आले तर जी दिलेली कविता आहे ही कविता आपण अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर वाचली तर निश्चित आपल्याला काय होईल त्यातील प्रश्नांची उत्तरे सापडतील. त्यासाठी आपण मन एकाग्र करून ही कविता काय करायची वाचायची आणि मनातील मनात ही कविता वाचताना त्याचे जे महत्वाचे शब्द आले काही विशिष्ट असा उल्लेख आला तर आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे अंडरलाईन केली पाहिजे. नदी किनारी लवड पिंपळ बघतो पाण्यात. नदी किनारी लवड पिंपळ बघतो पाण्यात अनपर्णाची जलराणीवर उधळी पडतात. अशा प्रकारे जी आपल्याला महत्वाचे शब्द वाटतात त्यासाठी काय करायचे आपण खून करायची मनातील मनात नसतात. लता लतावर बोलून बसली फुले अंतरंग. लता लतावर बोलून बसली फुले अंतरंग लुटण्याचे मुदुकोश लुटण्याचे मुदुकोश रुंदती होता आणि रुंग. कडे कपाळीवरुनी कडे कपाळीवरुनी दौडत निर्जर हा आला. कुजबुज काही करी नदीच्या दिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवली धरणीला. आकाशातून घनश्याम आळवली धरणीला आणि सखीच्या गळा घालती मोत्यांच्या माळा. कणा कणातून घ्या कानोचा कणा कणातून घ्या कानोचा अवघ्या कृती ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. अशा प्रकारची कविता आपण वाचलेली आहे. तिचा अर्थ जर आपण समजून घेतला उत्तरी धनाचा निश्चित फायदा. नदी किनारी लवड पिंपळ बघतो पाण्यात. नदीच्या किनारी पिंपळाचं झाड असतं मोठं खूप उंच मोठं असं ते झाड असतं. ते काय करतंय ते पाण्यामध्ये पिंपळाचं झाड दिसतंय असं आपल्याला वाटतं जणू काही झाड काय करतंय लवून म्हणजे वाकून खाली पाण्यामध्ये काय करतंय पाहतो. अनपर्णाची जलराणीवर उधळी करतात आणि उडवून ते जलराणी म्हणजे जे नदीचं पाणी आहे त्याच्या गावात पिंपळाच्या पानाची गळती होती. पिंपळाचे पानं उडून भरतात होते म्हणजे भरतात म्हणजे पाऊस नको आपण त्याला यासाठी वर्षा हा शब्द घेऊ शकतो. पुढे पहा लता लतावर खोडून बसली फुले अंतरंग. लता लतावर म्हणजे लता म्हणजे लिहिली ते लिहिल्यावर काढली फुलं आपलं अंतरंग खोलून उघडून ती फुलं काय झाली आहे उमललेली आहे. लता लतावर खोडून बसली फुले अंतरंग. फुलांचा अंतरंग म्हणजे त्यातला शोभा त्याचे गंध ते उघडून फुलं उघडून त्या ठिकाणी लिहिलीवरती उमललेले आहे. लुटण्याचे मधुकोश रुंदती भोवताली भुंग. म्हणजे लुटण्या म्हणजे जे मधमाशा असतात मधुकोश रुंदती भोवताली भुंग म्हणजे त्या फुलांमध्ये जो मध आहे तो मध घेण्यासाठी भृंग म्हणजे भृंगाच्या ठिकाणी फुलाच्या भोवताली असे घालत आहे. पुढे कडे सपाटे वरून दौडत निर्जर हा आला. म्हणजे डोंगरावरून उड्या मारत तो निर्जर म्हणजे रान दौडत म्हणजे खळखळ खळखळ असा वाहनाचा झरा आहे तो ओढा छोटासा ओढा आहे त्याला आपण झरा म्हणतो तो वाहत आला. कुजबुज काही करी नदीच्या जिलगी हृदयाला. छोटे छोटे अनेक नदी एकत्र येतात एका थोडासा नदीला फिरतात तेव्हा ती नदी काळजी पुढे पुढे मोठ होत जाते. परंतु अनेक झरे एकत्र येऊन नदीचं रूपांतर होतं. तर कुजबुज काही करी म्हणजे जेव्हा तो झरा नदीच्या पाण्याला कधी मिसळतो तेव्हा त्या ठिकाणी जो आवाज येतो त्याला काय म्हणतात कुजबुज असं म्हणलेलं आहे. नदीच्या जिलगी हृदयाला आणि तो झरा नदीमध्ये काय झाला मिसळून गेला म्हणून म्हटलं नदीच्या जिलगी हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणात घेतला. आकाशामध्ये घनश्याम घनश्याम म्हणजे काळे ढग. आकाशातून म्हणजे आकाशाचे काळे ढग आहेत ते आळवती धरणीला म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तो पावसाळा नदीवरती पडतो आणि सखीच्या गळा घालती मोत्याच्या माळा. आणि काय करतात त्या ठिकाणी जमिनीवर पाऊस पडल्यानंतर सगळ्यांना त्या काय होतात वाहतात.
आणि सखीच्या गळ्यात घातली मोत्यांची माला. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या प्रीती. जेव्हा पावसाळा सुरू होतो, सगळीकडे पाऊस पडतो, सगळीकडे वातावरण आनंदी होतं, तेव्हा प्रत्येक गाण्यामधून या सृष्टीमधून जर आपण कानोसा घेतला, या सृष्टीमध्ये पावसावर झालेल्या बदल आपल्या लक्षात येतो. पुढे काय म्हणले, ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. जेव्हा आपण कानोसा घेऊ या सृष्टीचा, तेव्हा या सृष्टीमधून आपल्याला काय होईल, सुखमय मंगल म्हणजे पवित्र असेल प्रेमाचे गीत आल्हाददायकपणा का आपल्याला ऐकू येईल. अशा प्रकारचा फरक मी तुम्हाला सांगितलं. ग्रह ताऱ्यांचे रास नृत्य. ग्रह ताऱ्यांचे रास नृत्य कधी रास म्हणजे आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांचे जे नृत्य आहे ते दिवस आठवड्याच्या आकाशामध्ये दिसतंय. पक्ष्यांमधील सृष्टीत जडे प्रेमाच्या घाट्या म्हणजे पक्षाच्या सृष्टीत काय आहे या प्रेमाच्या घाट्यामध्ये जडलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे जेव्हा आपण बारकाईने काळजीपूर्वक जेव्हा ती कविता वाचू त्याचे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये आपण जर समजा लक्ष दिलं तर काय होणार. आता त्या कवितेच्या आधारे आपल्याला काय करायचंय प्रश्न उत्तर लिहायचं. प्रश्न केला कवितेतील वर्णनानुसार विसर्गत पर्याय कोणता. आता आपण काळजीपूर्वक वाचलं, ध्यान दिलं, मनातील मनाच्या ठिकाणी आपण खून केली आहे का नाही. तर या पहिला पर्याय पहा, कडे कपाळातून धावणारा धरा. आपण पाहिलं तर जो धरा आहे तो कडे कपाळातून काय होतो धाव देतो. पहा पहिलं हा जो पर्याय आहे हा बरोबर. पहा आपल्याला काय करायचंय त्या ज्या कवितेमध्ये वर्णन दिलंय त्या वर्णनापैकी विसर्गत पर्याय काय करायचा आपल्याला निवडायचा. दुसरा पहा, फुला भोवती रुंदी घालणारा भोंगा. जेव्हा आपण मधुकूश लुटण्यासाठी जो आलेला भोंगा होता तो हा 2 नंबरचा पर्याय आहे. प्रतिसाय पहा, नदीवर पानांची बरसात करणारा चिंपळ. जो लवून खाली पाण्यामध्ये जलराशीमध्ये आपल्या पानाने जो बरसात करतो तो हा काय आहे चिंपळ आहे. आणि जो पहा, धरतीला आळवणारा सूर्य. आपण पाहिलं की धरतीला आळवणारा घनश्याम आहे म्हणजे काळे मेघ आहेत, काळे ढग आहेत, सूर्य नाही. धरतीला आळवणारा सूर्य नाही तर या ठिकाणी घनश्याम पाहिजे होतं. म्हणजे या कवितेतील वर्णनानुसार जो विसर्गत पर्याय आहे तो हा 4 नंबरचा पर्याय आहे. ही जे वाक्य आहे ते बरोबर आहे, फक्त हा काय आहे विसर्गत पर्याय आहे. आपल्याला हा 4 नंबरचा पर्याय काय करावा लागेल घ्यावा लागेल. दुसरा प्रश्न पहा, रात्र दिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे. काय प्रश्न, रात्र दिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे. या ठिकाणी पहा पहिले आहे. आपण तुम्हाला पाहिलं होतं की रात्र दिवस काय आहे आकाशामध्ये रास नृत्य करत आहे. त्यामुळे हा पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे. पशु पक्षी काही रास नृत्य करत नाही त्यामुळे हा पर्याय नाही. तिसरा घनश्याम. घनश्याम हा धरतीला आळवतोय पहा म्हणजे हा सुद्धा रास नृत्य करत नाही. चौथा आहे कोणता आहे पर्जन्य धारा. हा सुद्धा या सुद्धा रास नृत्य करत नाही. मग या ठिकाणी 3 पर्यायाच्या हा ग्रह आहे हा पर्याय योग्य आहे बरोबर आहे. उत्तर आहे बघा 15वा प्रश्न, वरी कवितेत कोणत्या हाताचा शब्द आला नाही. या कवितेमध्ये या हाताचे शब्द आहे पहा. तर या ठिकाणी परत जर आपण पुन्हा कविता पाहिली तर त्याचं आंतरंग पाहिलं पहा आपण फुलांचं हा शब्द आहे हा शब्द आलेले पहा. नंतर मोत्याच्या माला म्हणलं आपण
तर हा शब्द आलेला पहा. त्यानंतर कवन हा शब्द त्या शब्द त्यामध्ये आलेला आहे. परंतु वृक्ष या शब्दाचा या अर्थाचा कोणताही शब्द या कवितेमध्ये आलेला नाही. मग या ठिकाणी हा 3 नंबरचा पॉईंट बरोबर आहे. हे शब्द बरोबर आहे, योग्य आहे समजा. परंतु आपल्याला काय विचारलंय, वरील कवितेत कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही. या कवितेमध्ये वृक्ष सिंपल म्हटले, पण वृक्ष म्हणजे तरू अशा कोणत्याही शब्दाचा त्यामध्ये उल्लेख झालेला नाही. त्यामुळं वृक्ष हा शब्द बसत नाही. अशा प्रकारे आपल्याला ज्यावेळेस परीक्षेमध्ये उतारा येतो, संवाद येतो, कविता येतात, जर सुसंगत वाक्याचा परिचय देतो, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करताना त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की अगोदर तो उतारा, कविता, सुसंगत वाक्य यांची उत्तरे लिहिण्याची घाई करायची नाही. अगोदर प्रश्न आपण काय विचारले हे जर आपण काळजीपूर्वक वाचले तर निश्चितच त्यामध्ये वाचल्यानंतर आपण जर उतारा वाचला तर त्याचे उत्तर शोधण्यात मिळण्यात आपला काय होतो, उपयोग होतो. म्हणून कधी उत्तर लिहिताना घाई करायचे नाही. आधी अचूक उत्तर शोधायची. जी शोधलेली उत्तर आहे त्यातला अचूक पर्याय कोणता आहे हा सुद्धा आपण काय करत असतो, पाहायचा असतो. अशाच प्रकारे आपल्याला आणखी उदाहरण म्हणून सुद्धा पाहता येईल. आता काही या ठिकाणी थोडक्यात आपण जरा वेगळं लिहू. तर मी काही शब्द लिहितो पहा या ठिकाणी. हे शब्द या शब्दाचे आपण काय करायचे पहा, जोडाक्षर पाहिजे. पहिला शब्द आहे पहा ज्ञानापूर. दुसरा शब्द आहे अंतःकरण. तिसरा शब्द आहे उद्दिष्ट. चौथा शब्द आहे हृदयंगम. पाचवा शब्द आहे सहस्राक्षर. सहावा शब्द आहे श्रवणेंद्रिय. श्रवणेंद्रिय. पुढे आहे सातवा आहे शृंगार. आठवा आहे दैवृत्य. नववा आहे रसपूर. या ठिकाणी शब्द पहा. या शब्दातून आपल्याला काय करायचंय, जोडाक्षर ओळखायची पहा. या शब्दामध्ये किती प्रकारची जोडाक्षर आहेत पहा. पहिल्या शब्दात पहा ज्ञानामृत, दुसरा अंतःकरण, तिसरा उद्दिष्ट, चौथा हृदयंगम, पाचवा सहस्राक्षर, सहावा श्रवणेंद्रिय, सातवा शृंगार, आठवा नैऋत्य, हे 9 आहे रसपूर. यामध्ये पहा ज्ञा हे एक शब्द आलेले पहा. त्यानंतर ती एक हा शब्द आलेला. त्यानंतर ज्ञान, दुसऱ्या त्यात दी आणि क असे 2 शब्द आले पहा. त्यानंतर आहे त्रा, क्ष, त्रा आणि क्ष असे 2 जोडाक्षर शब्द आले पहा. त्यानंतर आहे त्र, त्रि, त्र आणि त्रि हे 2 जोडाक्षर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर त्य, घ आणि स्व अशा प्रकारे 2 शब्द जोडलेली जोडाक्षर आले पहा. आणि किती शब्द आले यामध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 8
9 आणि 10 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मृ हा शब्द जोडाक्षर वाटतो, परंतु मृ हा म्हणजे ज्ञानामृत मधला हा जो मृ आहे हा जोडाक्षर नाही. तर या ठिकाणी अंतःकरणात वाटतं पहा, पण हा जोडाक्षर नाही. अशा प्रकारे या ठिकाणी 10 जोडाक्षर आलेले आहेत. त्यानंतर पुढचं एक उदाहरण पाहता की पहा, की पुढील पैकी किंवा वर संवर्धन पर्याय आता काय करायचं आहे शोधायचं पहा. म्हणजे लिहिण्याच्या प्रकारामध्ये लिहिण्याच्या प्रकारामध्ये पहा शब्द पहिला घंटा, अशा प्रकारचे आपण काय करतो घंटा घेतो. दुसरा शब्द आहे पहा पंचम, पंचम. तिसरा शब्द आहे पहा संयोग, चौथा शब्द आहे पहा अंजीर, अशा प्रकारे हे या ठिकाणी 4 शब्द आलेले आहेत. त्या 4 शब्दामध्ये जो जो चुकीचा स्पर्श होत नाही तो आपला काय करायचा आहे शोधायचा पहा. तर या ठिकाणी अंजीर हा जो शब्द आहे समजा आहे चुकीचा स्पर्श होणारा शब्द आहे पहा. त्याचं पुढचं जर उदाहरण जर काय म्हटलं विशेषण, आपण विशेषण मध्ये पाहू पहा. एक सराव म्हणून पाहू आपण. वाक्य पहा माझ्या खणखणीत आवाजाने, माझ्या खणखणीत माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषाने, ठणठणीत भाषणाने सभा मी कलालोन टाकली. अशा प्रकारचं वाक्य पहा. या वाक्यात आपण काय करायचंय विशेषण ओळखायचे पहा. त्या ठिकाणी वाक्य पहा माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सहभागी जणांवर टाकली. या वाक्यामध्ये आपण काय करायचंय विशेषण पाहिजे पहा. या वाक्यामध्ये खणखणीत, ठणठणीत, माझ्या खंडित आवाजाने आणि खंडणीत भाषणाने सारी सभा जणांवर टाकली. अशा प्रकारे ही एकाच वाक्यामध्ये ही विशेषण आलेली आहे. त्यानंतर जर पुढचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आपला पुढचं पर्याय पहा साहस, साहस. दुसरा आहे समाज, साहस, समाज, स्वकीय, चौथा आहे शत्रुत्व. अशा प्रकारचे 4 पर्याय पहा.
या 4 पर्यायामधून आपल्याला काय करायचंय एक विशेषण शोधायचा पहा. पहिला आहे साहस, समाज, स्वकीय आणि शत्रुत्व. यामध्ये साहस, समाज आणि शत्रुत्व ही नाणे पहा. साहस, समाज आणि शत्रुत्व ही नाणे पहा. परंतु स्वकीय हे काय आहे विशेषण पहा. आणि आहे नाणे. अशा प्रकारे आपण व्याकरणाचा अभ्यास जर केला समजा तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार आढळायला मिळतात. आता पुढचा आहे पहा. आपलं क्रियापद ओळखायचं पहा. मला आता चालवते. मला आता चालवते. ती वाक्य दिलं पहा. या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय क्रियापद क्रियापदाचा प्रकार ओळखायचा पहा. त्या ठिकाणी पर्याय पहा. शक्य शक्य क्रियापद आहे. दुसरं जे आहे प्रयोजक, आणि दुसरं आहे पहा अज्ञानरूप. तो आहे संयुक्त. अशा प्रकारे हे 4 पर्याय आहेत. तर मला आता चालवते म्हणजे जी शक्य वाटणारी क्रिया जी आहे पहा. म्हणून चालवते जी क्रियापदाचा प्रकार आहे तो शक्य हा या क्रियापदाचा प्रकार आहे. त्याचा पुढचा आहे पहा. पुढचा प्रकार आहे पहा अव्ययाचा. वाक्य आहे पहा त्याचं. अण्णांना माझ्या विना करमत नाही. अण्णांना माझ्या विना करमत नाही. अशा प्रकारचे वाक्य पहा. या वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित शब्द आहे माझ्या विना. त्या माझ्या विना या शब्दाचं काय करायचंय अव्यय प्रकार बघायचा पहा. अव्यय. या ठिकाणी पर्याय पहा. पहिला आहे केवळ प्रयोगी अव्यय. दुसरा आहे उभयान्वयी. तिसरा आहे शब्द योगी. आणि चौथा पर्याय पहा क्रियाविशेषण. अशा प्रकारचं वाक्य पहा. अण्णांना माझ्या विना करमत नाही हे वाक्य आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं अव्यय ओळखायचं. यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय वाक्य नाही. उभयान्वयी सुद्धा हे वाक्य नाही. शब्दयोगी हे अशा प्रकारचं ते काय आहे त्या अव्यय प्रकाराचे ते वाक्य आहे पहा. अशा प्रकारे व्याकरणाचा आपण मुद्दा पाहत आहोत. पुढचा मुद्दा पाहू आपण आता. बऱ्याच वेळेला आपण यामध्ये संवाद येतो पहा कधी कधी. तर संवादाचा वेळ सुद्धा आपण काय करतो पहा. संवाद किती जणात झाला, कुठे झाला, त्यातला विषय काय, या गोष्टी आपण जर बारकाईने पाहिल्या तर त्या संवादामध्ये विचारलेले प्रश्न असतात त्या प्रश्नाचं सोडवला आपल्या गावची मदत होती पहा. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला त्या संवादामध्ये जर कोणी सहभागी नसेल
तरी अशा व्यक्तींचा उल्लेख केला जातो. तर त्यासाठी काय काळजी घ्यायची किंवा आपण ते कसं लक्षात ठेवायचं हे जर आपण जर पाहिलं तर शक्यतो आपले उत्तर बऱ्याच वेळेला काय होतं ते आपण घाई करतो आणि घाई केली की आपलं उत्तर बरोबर असो आपल्याला सुचलेलं असो आपण ज्यावेळेस तो गोल काळा करतो त्यावेळेस काय होतं चुकीच्या पर्याय आपण गोल केला जातो म्हणून उत्तरही झाला आपण काय केलं नाही पाहिजे घाई केली नाही पाहिजे मग संवाद असो उतारा असो सुसंगत वाक्याचा परीक्षेत असतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागते काळजी ही घ्यावीच लागते परंतु त्यासाठी आपण वारंवार सराव केला म्हणी वाक्प्रचार तर काय होतं आता ते लक्षात राहतं परंतु जेव्हा आपण सराव करतो सराव केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाही पाहू तर आज आपण आजच्या दिवसापासून या ठिकाणी पूर्ण थांबतो धन्यवाद